एकदम साधी, सोपी आणि सिंपल आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी आपण आज खोबऱ्याच्या नारळाची बर्फी करूया. चला मग करूया. 1 वाटी खोबरं, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरं घेतलंही चालेल. ते आता मिक्सरमध्ये आपण जरा बारीक वाटून घेऊया, जेणेकरून बर्फी जरा चांगली होईल. आता गॅसवर एक पॅन ठेवून ते मिक्सर सगळं आपण त्या पॅनमध्ये टाकणार आहोत आणि एक 5 मिनटं तरी आपण व्यवस्थित त्याला परतून घेऊया, जेणेकरून जो खोबऱ्याचं जी चव आहे म्हणजे ती मॉइश्चर आहे सगळं कमी होईल. आणि त्यानंतर मी 2 चमचे त्यात घी टाकत आहे आणि घी टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया. आणि घी टाकल्यानंतर मी 2 चमचे तर साखर टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकू शकता. आणि साखरेनंतर मी इथं 2 चमचे मिल्क पावडर टाकते आहे, जेणेकरून मिल्क पावडरने इथं चव येईल आणि छान फ्लेवरसुद्धा येतो मिल्क पावडरने. तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. आणि त्यानंतर मी एक अर्धा कप गरम दूध टाकते, व्यवस्थितपणे परतून घेते एक 5 मिनटं, जेणेकरून जे आपलं मिक्सचर आहे व्यवस्थित घट्ट होईल. एक 10 मिनटं तरी लागेल ते परतून घेण्यासाठी. आणि त्यानंतर मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकते आहे, जेणे सुगंधही छान येतो आणि चवही चांगली लागते. एक 5 मिनटं तरी आपण परतून घेऊया, जेणेकरून आपली मिक्सचर हे व्यवस्थित घट्ट होईल. आणि या प्रकरणासाठी तुम्हाला 5 मिनटं तरी लागेल. व्यवस्थितपणे आपण त्याला हलवून घेऊया. आणि ह्या स्टेजवर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. हे बघू शकता, एक 5-10 मिनटानंतर माझं मिश्रण एकदम घट्ट होत आहे. तसंच तुम्ही व्यवस्थितपणे हलवून त्याला अजून 5 मिनटांनी घट्ट होऊन द्या. हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि एक प्लेटमध्ये घी घालून आपण पसरून घेऊया, जेणेकरून आपलं जे मिक्सचर आहे आपण त्यात टाकू शकेल. आणि ते मिश्रण मी ह्यात सगळं टाकून घेते आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी मी ह्याला सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते आहे व्यवस्थितपणे. तुम्ही व्यवस्थितपणे असं प्लेटमध्ये टाकून पसरून एक 10 मिनटासाठी तुम्ही ठेवून द्या, एक त्याला सेट होण्यासाठी एक मिनिमम त्याला थंड होऊन द्या. नंतर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता सेट होण्यासाठी. सेट झाल्यानंतर याच्या व्यवस्थितपणे तुम्ही आवडीनुसार तुमच्या कापा करून घ्या. हे बघू शकता आता किती मस्त ह्याचे कापा आले आहेत. कमी साहित्यात चवीला भन्नाट लागणारी ही कोकोनट बर्फी तयार आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की ट्राय करा.